करीता परमेश्वरा आज्ञा आम्हाला काय एवढंच आई वडिलांच्या सान्निध्यात करण्याची मोठी आणि वयात आल्यानंतर त्या उज्जैनीचे राजकर्ते कीर्तिध्वज यांच्याशी आम्ही विवाहबद्ध झालो. सासरच्या जेव्हा लक्ष्मीच्या पावलाने ओलांडून मी सासरी प्रवेश केला. मनासारखे लाभलेले आमचे पतिमाई परमेश्वर सुस्वभावी पराक्रमी न्यायाच्या ठिकाणी कधी अन्याय करीत नाही अशी आमची संसार देवता. आणि या संसार देवतेसोबत संसार करीत असताना सदोदित आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आनंदाचं वातावरण निर्माण झालं. याला सर्वस्वी कारणीभूत कोण असेल तर त्या परमेश्वराची कळू लागल्या दिनापासून एकनिष्ठतेने तालतल्लीने आम्ही भक्ती करण्यासाठी तत्पर झालो. आणि त्याच परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने हा आमचा संसारातील सुखादाने आनंदात मिळू लागला. सुखादाने आनंदात मिळू लागला. पण बापरे संसाराचं गुणगान गाता गाता आम्ही मात्र विसरलो. त्यांच्याशी आम्ही विवाहबद्ध झालो एक सारखी ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या थेंबासाठी वाट पाहत त्याच उद्देशानं पतिमय परमेश्वरांच्या दर्शनासाठी आमचं मन आजवर बनलंय. लवकरात लवकर या आणि या अंधेऱ्या झालेल्या जीवाचं सांत्वन करण्यासाठी सांत्वन करण्यासाठी म्हणून हा माझा सुखाचा संसार हा आनंदाचा संसार क्षणोक्षणी आमच्या नेत्रासमोर आम्हाला दिसू लागला आणि सहज आम्हाला सुद्धा वाटू लागलं. आमच्या मनाची ठिकाणी पडली.
असते पण सूर्योदय सूर्यास्त एवढ्या अवधी आपल्या सुगंधानं अखिल विश्वाला मोहित करते राजरासा सुनीला आणि शर्वर बरोबर ठरविलं कवी दिवाळा विश्रांत असतात म्हणजे प्रिय पत्रावान या राणी वर्षामध्ये घालून तुम्हाला मंगलवर आशीर्वाद द्यावा हे सौभाग्य देणं आपल्या मस्तकी दिलं पण हाच खरा परमेश्वर जवळीला आमचं दर्शन झाल्याशिवाय अन्नाचा गोळी पडत हे बरी आपल्या मुखात जात नाही त्या साधू स्त्रीला दर्शन घेऊन या राणी वर्षामध्ये आमचा काय पाहतोय तिकडे पाहतोय आकाश दीप बदलून केले गेले आपला प्रश्न आपण आनंदित राहावे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे त्याला कर्तव्याची मूर्तकडे प्राण्याला सोडून दिली त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव असेल त्याला मरोसोड धरण्याचा अधिकार नाही त्याची गणना एका पशून केली जात नाही अर्थात राजराजेश्वर म्हणून कुठेही पवित्र राजसिंहासनी आम्ही अधिष्ठित झालो राजकर्तामुळे सर्वसामान्य नव्हे राजकर्तामुळे परिवेशनात जाऊन राजसिंहासनामुळे प्रतिभावी सुद्धा असतात आम्ही त्याच्यावर प्रयत्न केला न्यायाचा न्यायाचा हाती दिला आणि तो ब्राह्मण प्रतिभावान म्हणून जनतेचा संरक्षण करतो राज सैन्याचा कब्जा आणि आवाज Hey,
ज्याला माझ्या कलावराचा गौरव करून हे बहुमत मार्गदर्शन दिले त्यातून ते आभार म्हणून याचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे ग्रीष्म नागरिक यांनी बहुमत मार्गदर्शन दिले त्यातून ते आभार म्हणून याचा स्वीकार. त्याचप्रमाणे नाट्यप्रेमी कुमार यांनी मार्गदर्शन दिले त्यातून ते आभार म्हणून याचा स्वीकार. नाट्यप्रेमी कुमार यांनी आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमानाचं 200 रुपयाचं पारितोषिक दिले. नाट्यप्रेमी कुमार यांचे तुम्हा सर्वांचे आभार मानून पारसेकर अशोक नाट्य मंडळाच्या वतीने पारितोषिक
नाटकाचे नाटक मी उभं राहतो याच करून माझ्या कामाला ते गौरव काढायचं हे बहुमत वापरू त्यांच्यावर तुमचे आभार माणसाच्या आश्चर्य नवं म्हणावं लागेल प्रमाण उमटलं एक जवळ होईल एक जवळ आकाश आलं नऊ किलोमीटर जीवनासाठी आम्ही केव्हा पाहिजे नाही मला समजून निर्माण मस्त बहीण होत ही अनोखी व्यक्ती आमच्या मार्गात या कार्यक्रमाचे नाव प्राप्त त्या महत्वाकांक्षा
निघालो असताना मार्गावरील सुंदरी आपल्या समोर गेलेली बाबांनी कोण बनवलं आहे? काय मागायला नाही का? आपण बघा एक दबडा मुलीला तर एक दबडा आता आमच्या मित्राने ती राक्षस आहे हो. माझ्या मार्ग लागली आणि तिचा मित्र सैरा बैठा आपल्या अंगावर जाळ गोळा हो भीतीस लाव आमच्यावर येणार नाही. मला नक्की पाहिलं नक्की पाहिलं मी माझ्या मित्राला पाहिलं जागा खाओ त्या जागेला खाओ आता नेमकी मी कसं करू? अहो पळाली ती पळाली. अहो तुझा मित्र तुमच्या मित्र ज्या जागेवर जपून नाही एका जागी स्थिर नाही ती नेमकी जागा तुला माहित नाही. जागेवर जोडी असते ना एका क्षणामध्ये सांगा सुंदरी नाव सुंदरी एकच नाव म्हणजे आपल्याला त्याला कारण आहे. बोलावतो एक नेमकी जग जवळ हिरे होती सगळी वस्तूंच्या आपल्या अंगावर प्रधान केलं आणि तू म्हणते माझ्या जीवनाची किंमत त्याला कारण आहे. सुंदर आता सुंदर जीवन माझं बंद याला कारण आहे. मी एक अनाथ निराधार स्त्री आहे. तिला कुणाचाही आधार नाही. असं प्राप्त होत कारण या विश्वाच्या प्रांगणात दैवाची माणसं कोणती असावी. आपले सोये सोये माहीत माणसं त्याला प्रेम भावना आपल्याला दिली. सर्व हिंदू आई बाबांचा प्रश्न तेवढा तिला मला आवडला. जन्माला एका क्षणी झाले गेले काही माहितच नाही हो मला मला. काही कळत नाही. तर तेराच पहिला नाही का? आणि लहान असताना जगाच्या पाठीवर ही नामाची मूर्ती झाली. तुझ्या चंद्रबाळाचे हो. तुझा जन्म होतोय आता काय झालं? संभाव झालेलं आहे. असेल हो. ही सारी पैसा बरोबर आहे तुमचं म्हणणं. असंच असेल बघा. कारण तिला कुणाचा आधार नाही. या विश्वात आपल्याकडे करून राहतो. करून राहतो. हे विश्वास हा भावना विश्वास हे विश्वाचे खरं उपयोग असते एका जागी स्थिर नाही. उपयोग काय? या योग्य प्राणी वास्तव्य करता येईल. अनेक वनचोरे त्याच्यामुळे दुसरे संधी असते. मला एका बिना पाणी नसतं हे बोलत तेव्हा काय करतील? मी विचारच केला. आता मी जागा बदलणार नाही. आता मी जागी करून राहते. त्यामुळे सुंदरी काय काय तुझं परमेश्वरानं मला दोन करा. लोक करा. तुला काय पाहिलंय? नाही. नाही. त्याच्यात अनेक कथा आहे. त्याचं दोन करा. तो अनेक करेल आपल्या जीवनात तो त्याला करण्यात श्रेष्ठ आहे. आणि ती माणसं करण्यात श्रेष्ठ आहे. त्याला कारण आहे. कारण मी नृत्य करेन छान आहे. असते त्यासाठी नाही. सांगा फक्त. अरे माझ्याजवळ वेळ नाही कारण प्रतिस्पर्धाचा शो घेण्याचा महत्वाचा क्षण आजचा अर्थ दिला. आणि त्याच्या दुसरी करा. गायन करा. या दोन करा. होय गायन आवडतं तुम्हाला? सगळा केल्याबद्दल मला स्वागत आहे. कलेबद्दल मला अंतर नाही म्हणजे आणि माझा जास्तीत जास्त प्रेम संगीतावर आहे. तुम्ही पाठवून करा. नवी तो बाई संगीता. संगीता माझ्या बायकोचं नाव आहे. सुश्राव्य गायन ते संगीत मला आवडतं म्हणून त्या संगीतावर मी जास्तीत जास्त म्हणजे प्रेम करतो. संगीत करायची तुम्हाला आवड आहे. मला खूप आवडतं. एक सांगा. त्या विश्वाच्या पाठीवर मी एकाला पण या आनंदाला आपण सहन करा. तुला असं येतं संगीत करायचं
नवप्रमाणे बघा आणि नवरत्न असेल त्याच्या जीवनात फेमस नक्कीच आहे. आणि हीच नम्रता माणसाची काय आहे. तुला सांगायचंय? आणि एकच मला सांगायचंय. चला, त्याच्या शोधात आलोय. हे बाई कोण सांभाळून बोल. चला बाबा. काय? बाई कोणाला म्हणते तुम्ही? सांभाळून मी बोल. बाई आहे. बाई तर कोण आहे? मी बाई आहे. कोण आहे? मी बाई दिसते तुम्हाला? हो, तेव्हा पहा. मी मुलगी आहे, मुलगी. चला, सजना. एवढी नाही. मग? एवढी. एवढी आम्हाला वेळ नाही. राजराजेश्वर जन्माला आले. मनमुळात अनेक निर्णय केले, पण मी त्यातला नव्हे. कारण मी जो भक्त आहे ना, मला भेट आले. मला भेट वास्तवात मिळाला. प्रभू रामचंद्र त्याचा आदर्श मी घेतलाय. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. बाण अनेक सोडू शकतो, वचन अनेक बोलू शकतो, पण बायको बघते. एक वचनी, एक ठिकाण, एक बाणी, एक पत्नीचं जरा हे क्षण आहे.
सांगितलं तो घेतो म्हणून सांगितलं आणि ज्यावेळी मी आता चक्क पाठ फिरवली हो माझा पाठ फिरवली तुम्ही सगळे चालू असेल काय चुकलं माझं अमर्याद वागलं असेल आता करायची बस प्लीज हो बाई बाई मी तासभर झाल्याकडून शिकणार नाही मला तुमचा त्या देवाचा विचार मला करावे आज विनावडीचा स्वरात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण काही केला तुम्ही ऐकत नाही तुझ्या प्रेमाचा तुम्ही धिक्कार तुम्ही निघून जाता पण तुम्हाला काय मला ते पटत नाही त्याचा स्वीकार मी केव्हाच केलेला राज करणे आपण स्वीकार करू शकत नाही पण लक्षात ठेवा आतापर्यंत या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक पुरुषानं स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी त्याचा अर्थ पडणार आहे पुरुष त्यांचा हिशेब करण्यात ते मागले आता याचा उलट मी वागणार आतापर्यंत पुरुष वागले आता ही स्त्री या पुरुषावर स्वतःचे नाट्यप्रेमी कुबल त्याने माझ्या कलागुणाच्या ओळखण्यासाठी हे बहुमनच 200 रुपयांचं वाचले नाट्यप्रेमी कुबल यांचा आभार तसंच आमचे परमस्नेह आणि आमचे वर्गमित्र सन्माननीय डॉक्टर दत्ता पवार यांनी माझ्या कलागुणाच्या ओळखण्यासाठी हे बहुमनच वाचले डॉक्टर दत्ता पवार यांचे आभार म्हणते गणपतीला नमस्कार त्याचप्रमाणे आमचे मालक सन्माननीय गौरव प्रभाकर पार्सेकर यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी सन्माननीय कुमार यांनी हे बहुमान समजले त्याप्रमाणे आमचे मालक सन्माननीय प्रभाकर शंकर पार्सेकर यांच्यासाठी सुद्धा कुमार यांनी हे बहुमान समजले त्यांच्या वतीनं याचा आनंदाने स्वीकार त्याचप्रमाणे सन्माननीय सुधाकर माळकर याही नाट्यप्रेमी माझी कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे बहुमान समजले सुधाकर माळकर यांच्या आभारामध्ये गणपतीला नमस्कार करून 5 सेकंद सावधान हे मायाजाल आहे आणि या मायाजाला ही सुंदरी ही कारागिरा तुला दूर पडण्याशिवाय कधीही राहणार नाही महंतांच्या रक्षणासाठी आमचं सौभाग्य केलं पण याला विलंब का झाला काही आम्हाला हे नाही जेव्हा विश्वास घ्याय भाऊ या गरीब असामध्ये शांत झोपल्यानंतर मला उठवायचं नाही कोणी उठला त्याला म्हणावं तुम्हाला भेट घ्यायची असेल उतरी दरबारी हा तुमचा प्रिय सहवास आम्हाला एकसारखा आनंद निर्सट करतो महंतांना वाचवण्यासाठी आपण एवढा समेत त्या ठिकाणी बरेच शब्द मला झाले म्हणून तिथला घेण्यासाठी
आमच्या मृत्यू अंगावर पण शंकरासाठी जात होतो. पण हा सहवास आम्हाला तर प्रिय वाटला. प्रिय जरी हा आमच्या मनाच्या जोरावर कोण आपण नवीन पाहुणा मला सांगा राजकन्या कुठाय? हे पहा राजकन्या यावेळी आमच्या कक्षामध्ये शेअर करतायत. ती पहा तुम्हाला जर राजकन्याला भेटायचं असेल आपण उदय घ्या आणि उदयकडे भेटण्यासाठी जातो. नाही आता कोणी का आलोय ना तो राजकन्या समोर मला बोलायचं इथं दूध सांगायचं आणि म्हणून जाऊन सांगा नवीन पाहुणा तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. पण ती सांगत काय तिकडे म्हणजे तुम्ही सांगणार नाही कोणीच नाही. आणि जर का सांगत नसाल तर पुन्हा होणार. ए राजा सांगा जाऊ त्यांनी मला सांगितलं बरेच परिश्रम झाले. ती भाग काळाची निद्रा घेताय मोठ्याने बोलू नका. तुम्ही जर का सांगितलं नसाल
हा त्याला भेट वस्तू माहिती असेल आणि का भेट आली असेल अहो आपण पाहुणे म्हणून आला सतीच्या भेट जर त्याला देण्यासाठी आणली असेल आमच्याजवळ या केली असेल तर कधी ती संपणारी नाही. पण 14 वर्षाच्या वनवासात शिवाय 6 महिन्याच्या कालावधी आमची भार्या म्हणजे सीता त्यावेळी लंकेत राहिली. अनेक जणांनी मला प्रश्न केला, देवा आम्ही तुझे भक्त आहोत, आम्ही तुझे भक्त आहोत, पण 10 तिथी या 10 तिथीवर चैत्र शुद्ध नवमी अभिजित नक्षत्रावर तुझा जन्म का झाला, नवमीला नाम जन्माला का आला असा अनेकाने प्रश्न केला. त्यावेळी आम्ही शांतपणे उत्तर दिलं. ज्यावेळी कौशल्याच्या उदरी आम्ही
गर्भ वाढत होता त्यावेळी राम आपल्या तिथीवर जन्माला यावा म्हणून 10 तिथी रांगेच्या रांग करून उभ्या राहिल्या. कौसल्य मातेच्या समोर हात जोडले, माझ्या गर्भाला अगदी विनम्रतेने देव मानून मला पूजन करू लागले. त्यावेळी रांगेच्या रांगा उभ्या राहिल्या आणि पहिली तिथी बोलली, प्रभो तुम्ही माझ्या तिथीवर जन्माला या. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, शीतला सप्तमी, अष्टमी, दशमी. पण अष्टमी आणि दशमीची मध्य असणारी नवमी ही मात्र शांत उभी होती. आणि राम हा देव आहे, हा परमेश्वर आहे. शांतता ती देवता. 8 आणि 10 याच्या मध्यस्थी असणारी नवमी ही काहीच बोलली नाही, शांत होती. म्हणून निवड आणि आवड मी नवमी तिथीची केली. आणि चैत्र शुद्ध नवमी अभिजित नक्षत्रावर आनंदाला पारावर नाही. अयोध्येची पुण्यभूमी पुन्हा एकदा हर्षून गेली आहे. प्रत्येकाचे नेत्र सुखावले गेले आणि कौशल्याला दशरथाला पुत्र जन्माला आला. तो राम म्हणून बालकाचं नाव ठेवलं. अशा रीतीनं राम राज्याला 14 वर्षांची सुरुवात झाली. माझ्या राज्यात मी असताना कोणी दुःखी नाही, कोणी कष्टी नाही, विधवा स्त्रिया राम राज्यात नाही तरी सुद्धा सरकारी माझा अवतार कार्या सर्व
स्वर्ग सुखाच्या अवकाशात नंदनवनात प्रत्यक्ष असणारा वैकुंठ त्या शांतीप्रमाणे तुम्ही मला शब्द दिला आणि या त्रेतायुगाच्या चौकडी शब्द आणि त्या शब्दाप्रमाणे हा ब्रह्मपुत्र नारद वाढण्यासाठी तत्पर आहे पण आज या अयोध्येत देवा तुझ्या भक्तांच्या बाबतीत होतोय तो माझ्या न्यायाच्या उच्च सिंहासनी आम्ही विराजित झालो त्यावेळी या अयोध्येच्या भूमीला ब्रह्म समजून कर्मांना विधी आणि मानांना सदा सर्वदा अयोध्येसारख्या विश्वात्मी पालन करी म्हणून विश्वपालक त्रेतायुगाच्या ठिकाणी राम नसला मग सांगा धर्माला कोणी साथ दिली आज तुझा भक्त म्हणजे कोण का उच्चाई नाही तुझा मांडली राजा किंतिनो त्याच्या बाबतीत तेव्हा आज आपल्याला तळे मधून त्याच्या जीवनाचा छळ करण्यासाठी राजा किंतिनो एक शास्त्रवंत माझा मांडली प्रतिवर्षी रथाचे रथ भरून हिरणमणी धनधान्याच्या पिकात असतो ते अयोध्ये रथाचे रथ भरून असतो असा माझा मांडली दुःखाच्या सागरावर आवडत नाही सांगा कोणी दुःख आहे श्वेतासुर नामक असुरी शक्ती श्वेतासुर देवाया विश्वास निर्माण झाले श्वेतासुरानो आज तुझा भक्त तुझा मांडली ज्याच्या जीवनात हाहाकार मानलाय हाहाकार आणि कालासुराच्या ठिकाणी त्याला बंदिस्त करून ठेवले हरी भगवान राम राज्यात कोणी दुःखी नाही असं असताना माझा मांडली दुःखाच्या सागरावर तुम्ही सूर्याप्रमाणे निघालो सब भक्तांचं पालन करावं सुधाकर मार्गाने धनुर्पीठ पुष्प अर्पण केले सुधाकर मार्गाने मंगेंद्रचा आश्रय घेऊन आनंदाने स्वीकार करतोय तेव्हा सब भक्तांचा पाठीला का आणि एक राघव सार्वभौम सत्ताधीश मांडणी कंठाधिपती निघाला नाट्याचे कुवरियांचे मनपूर्वक आभार मानतो जमलेल्या